फणगे मैना काळी पोतणी घे सारी फणगे मैना काळी पोतणी घे सारी फणगे मैना काळी पोतणी घे सारी फणगे मैना काळी पोतणी घे मैना काळी पोतणी घे बाळगी माय आमचे प्रवीणदादा जाधव यांनी 500 रुपयाचं बक्षीस दिले. एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. वाडगे माय यसुयागी बिबगी काळे पोदगे माय आवाज दे माय दे माय दे आवाज. यसुयागी बिबगी काळे पोदगे माय ये डिस्कोचं मनी घे वाची फणी घे चहाची गाळणी घे माय या आंधळीला आरसा घे टकलीला कंगवा घे बोचरीला दंतमंजन घे हे वाढ 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 या सुतुळी घे बांबू घे गुलाल घे 3.5 मीटर कापाड घे राखेलचा डबा घे पेटवायला काड्याची पेटी घे आणि नसतील खांदे करीत ते पण घे सोबतच घेऊन फिरते बघ. वाढ 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 केसारी फणगे मैना काळी पोट मनी घे सारी फणगे मैना काळी पोतणी घे काळी पोत घे मन्याला आयुष्य मागते धन्याला काळी पोतणी मन्याला आयुष्य मागते धन्याला एक यशोदा शोभा ये तुझ्या बबीला सोन्याचा जुबा घे तुझ्या बबीला सोन्याचा बुबा घे बबीला सोन्याचा बुबा घे एक जना मीना ये तुझ्या लेकीला केसाच्या पिना घे जगतीला केसाचा पिना घे जगतीला केसाचा पिना घे आदली भर सुंदर दे तुझ्या बाळाला जाईस काजळ घे तुझ्या बाळाला जायचं काजळ घे तुझ्या बाळाला जायचं काजळ घे सारी फणगे मैना काळी पोट मनी घे सारी फणगे मैना काळी पोतणी घे वाडगे मा ये भामाबाई वडगे माय ये रखमाबाई वडगे माय ये शारदाबाई वडगे माय ये भामाबाई वडगे ये तुळसाबाई वडगे ये मंजुळाबाई वडगे ये शांताबाई वडगे ये सीमाताई वडगे मनीषाताई वडगे ये पिंटेची आई वडगे ये बंटीची आई वडगे ये संतेची आई वडगे ये वाढ 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 तुला सोन्यासारखा भुरगुंडा होईल बघ. माझ्या पंढरपूरच्या काळ्या विट्यासारखा तुला भुरगुंडा होईल. एवढा काळा होईल दिवसा सुद्धा बॅटरी लावून पाहावं लागेल इतका काळा होईल. वाढ 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 गबय तुला भाडू संपत आले तर तो शिट्ट्या मारणं बंद नाही केलं. मगापासून मोडदा शिट्ट्या मारतो तुम्हाला भिकारीने कधी पाहिली ना गबय तुला नथवाले मावशे तुला 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 ये टोपीवाल्या बाबा तुला 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 ये पांढरे केसाचे म्हातारे तुला 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 चष्मेवाले बाबा तुला 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 भुरगुंडा होईल ग भुरगुंडा होईल हे भय तुला भुरगुंडा होईल ग भय तुला भुरगुंडा होईल ग भुरगुंडा होईल ग तुला तुला भुरगुंडा 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 होईल ग. ये कॅमेरेवाला दादा तुला 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 मगापासून एका डोळ्यानं बघतोय बघ. ये सिस्टीम वाल्या दादा तुला 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 ये ढोलची वाल्या पोरं तुला 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 प्रवीण दादा तुम्हाला पण बरं का हो काका तुम्हाला पण बरं का काय भुरगुंडा होईल ग ये तुला भुरगुंडा होईल भय तुला भुरगुंडा होईल ग भय तुला भुरगुंडा होईल ग. वाडकी या वाडकी मावशी नुसती लेकराकडे टळो टळो बघती वाढतं काय नसते मगापासून इकडं तिकडं वाढतं काय हां कॅमेरामॅन दादा काहीच नाव आहे तुमच्याकडं चला मग माझ्यासोबत भीक मागायला वाडगे काय नाव आहे यांचं
ॲडव्होकेट हॅलो ॲडव्होकेट मनोज तिगाडे यांच्यातर्फे 501 रुपयाचे या ठिकाणी बक्षाला जोरदार टाळ्या वाजवा. बरं का मंडळी. मनोज दादा लग्न झालं तुमचं? करता का मला ॲडव्होकेटीन? तुमची वकिलीन करा की मला. करता का माझ्या लग्न माझ्यासोबत लग्न? नाही म्हण नका बरं का, नाही म्हण नका. कारण का एका एक फ्री आहे बरं का. मोबाईलवर सिम कार्ड मोफत आहे. बेटा आपल्या वकील पप्पांना टाटा कर. पप्पाला टाटा. अरे तुझं का हातबीत मुरगळा का काय? अच्छा मानच फिरली वाटते. सरळ करते. थंडीमुळे मानून पिरगाडी वाटका वाटते. अनादि सिद्ध नवल झाले, प्रेमाचे कुंकू भाळे लाविले, सद्भक्ती बोराटी हाती धरिले, आणि सानंद कुलकुला घेऊन शकून सांगू आले. बुरगुंडा होईल तुला बुरगुंडा होईल, बुरगुंडा होईल तुला बुरगुंडा होईल, तुला बी होईल मला बी होईल, तिला बी होईल तिला बी होईल, तुला बी होईल मला बी होईल याला बी होईल त्याला बी होईल, तुला बी होईल मला बी होईल याला बी होईल त्याला बी होईल, तुला बी होईल मला बी होईल याला बी होईल. काय बुरगुंडा होईल तुला बुरगुंडा होईल, बुरगुंडा होईल तुला बुरगुंडा होईल, बुरगुंडा होईल तुला बुरगुंडा होईल, बुरगुंडा होईल तुला बुरगुंडा होईल. वाडगी माय अय्य. बुरगुंडा बुरगुंडा म्हणजे काय? तुम्ही म्हणाल मगापासून लावले बुरगुंडा बुरगुंडा. बुरगुंडा म्हणजे हाय तरी काय? बुरगुंडा या शब्दाचा अर्थ तरी काय होतो? बुरगुंडा या शब्दाचा अर्थ शाब्दिक घेतला, संसारिक घेतला, व्यावहारिक घेतला, त्याचा अर्थ असा होतो तुला मुलगा होईल किंवा मुलगी होईल, असा अर्थ असा होतो, किंवा तुला लेकरू होईल. पण संत एकनाथ महाराज या ठिकाणी बुरगुंडा या शब्दाचा अर्थ मुलगा किंवा मुलगी सांगत नाहीत का? कारण नवसानं लेकर होत नाहीत बरं का. भैरवबाला मसोबाला कोंबडं कापलं आणि मर्याईला बकरं कापलं म्हणजे लेकर होत नाहीत, कारण त्याचं खंडन आमचे जगद्गुरु तुकोबाराय करतात. महाराज म्हणतात नवसे कन्यापुत्र होती तरी का करणे लागे पती. नवसानं लेकर होत नव्हतं. मग बुरगुंडा म्हणजे काय? काय बुरगुंडा म्हणजे नाथ महाराज म्हणतात तुला ज्ञान होईल, ज्ञान होईल भगवंताच्या प्राप्तीचं, भगवंताच्या दशावताराचं तुला ज्ञान होईल. हो, जे ज्ञान भगवान श्रीकृष्णानं गीतेमध्ये अर्जुनाला सांगितलं ते तुला ज्ञान होईल. जे ज्ञान भगवान शंकरानं पार्वतीला सांगितलं ते ज्ञान तुला होईल. पण कधी? महाराज म्हणतात जर संतांची सेवा करशील तर, जर गुरूंची सेवा करशील तर. का? कारण गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसे. हो, गुरुजवळ ज्ञान असतं. कारण चंद्र तेथ चंद्रिका, शंभू तेथ अंबिका, आणि संत तेथ विवेका असणे की जी. पण महाराज हो, गुरुच्या चरणाची सेवा करायला सांगितली, संतांची सेवा करायला सांगितली, ते ज्ञान तुला होईल. म्हणलं ज्ञान, जे ज्ञान झालं आमच्या आळंदीच्या विठ्ठलपंत आणि रुक्मिणीच्या पोटी ज्ञानदेव नावाचा बुरगुंडा जन्माला आला. बरं का मावशी? ज्ञानदेव नावाचा बुरगुंडा जन्माला आला. नावातच ज्ञान आणि नावातच देव आहे. ज्ञानाचा देव आणि देवाचं ज्ञान ज्याच्याकडे आहे ते म्हणजे संत ज्ञानदेव. पण ज्ञान नावाचा बुरगुंडा आळंदीच्या विठ्ठलपंत आणि रुक्मिणीच्या पोटी संत ज्ञानदेव नावाचा बुरगुंडा जन्माला आला. देहूच्या कणकाई आणि बोलोबा यांच्या पोटी संत तुकाराम महाराज नावाचा बुरगुंडा जन्माला आला. राजमाता जिजाऊ आणि शहाजीराजे भोसले यांच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज नावाचा बुरगुंडा जन्माला आला. वयाच्या 16व्या वर्षी हातामध्ये तलवार घेऊन स्वराज्याचं तोरण बांधणारा जगामध्ये पहिला राजा अजून छत्रपती शिवाजी राजा. पण महाराज म्हणतात असा बुरगुंडा तुमच्या आमच्या पोटी जन्माला आला पाहिजे. कारण त्याशिवाय हो आज या हिंदुस्थानाला पर्याय नाही दादा. कारण घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पाठीला, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पाठीला, आणि छत्रपती शिवाजी राजांशिवाय पर्याय नाही या हिंदुस्थानाच्या मातीला. पण महाराज म्हणतात छत्रपती शिवाजी राजांसारखा बुरगुंडा तुमच्या आमच्या पोटी जन्माला आला पाहिजे. धर्मासाठी प्राण त्यागणारा, धर्मासाठी स्वतःचं बलिदान देणारा छत्रपती संभाजी राजांसारखा बुरगुंडा तुमच्या आमच्या पोटी जन्माला आला पाहिजे. बुरगुंडा म्हणजे पराक्रम, बुरगुंडा म्हणजे ज्ञान, बुरगुंडा म्हणजे विवेक, बुरगुंडा म्हणजे वैराग्य. असा विचारवान बुरगुंडा तुमच्या आमच्या पोटी जन्माला आला पाहिजे. स्वामी विवेकानंदांसारखा तेजस्वी बुरगुंडा तुमच्या आमच्या पोटी जन्माला पाहिजे. कारण बुरगुंडा म्हणजे ज्ञान,
आणि ते ज्ञान बरं का महिला मंडळ, असा ज्ञान नावाचा बुरगुंडा जर तुमच्या पोटी जन्माला आणायचा असेल, आपल्या पोटी जन्माला आणायचा असेल तर काय करावं लागेल? मुलांना त्याच्या हातामध्ये मोबाईल द्यायला पाहिजे नाही. पूर्वीची आई अशी होती दादांनो, लेकरू रडू लागलं पोराच्या हातामध्ये त्याला पुस्तकं वाचायला द्यायची, त्याला खेळायला बाहेर घेऊन द्यायची, त्याला देवधर्माची गोष्टी सांगायची, शूरवीरांच्या गोष्टी सांगायची, पोरं सुद्धा शूर व्हायची. पण आत्ताची आई पोरगं जर रडू लागलं पोराच्या हातामध्ये सरळ मोबाईल देते, त्याला कार्टून पाहायला देते, त्याच्या हातामध्ये टीव्हीचा रिमोट देते, पोरगं 24 तास गेम खेळतात. पोरं आपल्या गावातले हुशार नाहीत असं मला म्हणायचं ना, हुशार आहे सगळा, हा सगळा मला हुशार आहे बाळा, मांडी घाल, तू काय मला सावडायला आला काय? त्याला म्हणे महिला मंडळ पोरं किती हुशार आहेत बघा, पुरुष मंडळ किती हुशार आहेत. लेकर हुशार नाही असं नाही, हुशार आहेत बाळा. मी सांगाल त्या प्रश्नाचं उत्तर मोठ्यानं द्यायचं बरं का. हां, आपल्या मोबाईलमध्ये एक 2 GB बंदुकीचा गेम आहे, काय नाव रे त्याचं? फ्री फायर. वा, त्यासाठी टाळ्या वाजवायला त्यासाठी एवढ्या माणसात बोललाय तो. फ्री फायर बाळा, आपल्या मोबाईलमध्ये एक कार्टून आहे बघ, एक मोठ्या ढेरीचं आणि एक छोट्या ढेरीचं, काय नाव त्याचं? मोठं बदल. वा, असं वाटतं आता मारून तुमच्या गावात जन्माला येऊ, म्हणजे मी पण एवढा हुशार होईल. वा, मोठं पतलो. ए बाळा, एक झिंगाट गाणं होतं बघ, झिंग झिंग झिंगाट, कोण्या पिक्चर मधलं होतं ते? सैराट. त्या सैराट मध्ये हिरो होता, त्याचं नाव परजा. त्यामध्ये हिरोईन होती, तिचं नाव इकडून मात्र पण म्हणतं आरची. वा, आरची. आता शेवटचा प्रश्न आहे बरं का बाळा, मोठ्यानं उत्तर द्यायचं बरं का बाळा, घाबरायचं. शेवटचा प्रश्न आहे बाळा, मला सांग, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठातला 11वा अभंग कोणता? ते म्हणते मला काय माहिती. मग आरची तुझे का मावशी होती वर? त्याला परशा कसा माहिती होती? त्याला आरशी माहितीये, त्याला झिंगाट माहितीये, त्याला पबजी माहिती, फ्री फायर माहिती. हा माहिती ना, हा हुशार आहे तू, सगळं माहिती पोरांना. पण पोराला हरिपाठ कोणी लिहिलं हे सुद्धा माहित नसेल पोरांना. ह्याला जबाबदार कोण? पोरं हुशारच आहेत, मुलं हुशारच आहेत, पण कोणत्या गोष्टीमध्ये पोरं हुशार असली पाहिजे याचं ज्ञान पोरांना नाही. आणि याला जर जबाबदार जर कोण असेल तर लेकरं नाही त्याला जबाबदार, लेकरांच्या आईवडील जबाबदार आहेत का? इथं बसलेल्या किती आई असे आहेत, इथं बसलेल्या किती आई असे आहेत आपल्या पोराला रोज हरिपाठ वाचायला सांगतात. एखादी असतं तर तिने हात वर करा, तिचा इथं मंदिरासमोर पुतळा बांधून जातो. एक पण नाही, एक पण नाही. कोणाच्याही पोटे संत ज्ञानेश्वर महाराज जन्माला येत नाही, कोणाच्याही पोटी जगद्गुरु तुकोबाराय जन्माला येत नाहीत, कोणाच्याही पोटी छत्रपती शिवाजीराजे जन्माला येत नाहीत, कोणाच्याही पोटी संभाजीराजे जन्माला येत नाहीत, आणि कोणाच्याही पोटी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला येत नाहीत दादांनो. हो, कोणाच्याही पोटाला स्वामी विवेकानंद येत नाहीत का? हो, त्याला संस्कार सुद्धा तसे असावे लागतात, कारण शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. हो, शुद्ध फळं खायची असतील, चांगली गोड फळे खायची असतील तर बी सुद्धा गोडच असलं पाहिजे दादा. नाही तर लावताना लावतो कडू इंद्रावणाचं झाड आणि म्हणतो औंदा आंबे कशी खायला आले, असं होतं. म्हणून संस्कार फार महत्त्वाचे आहेत. कारण आज बघतोय आपण 17-18 वर्षाचं पोरग आहे, गुटखा खाते, तंबाखू खाते, सिगारेट ओढते पोरग, दारू पिते, 18 वर्षाचं पोरग, आणखीन तोंडावर मिशी सुद्धा फुटली नाही, अशी पोराचं व्यसन करू लागले. 1 रुपया कमायची सुद्धा अक्कल आली नाही, पण आपल्या आईवडिलांच्या इस्टेटीच्या जोरावर पोरग दारू पिते का? त्याला माहिती आपल्या रानात ऊस लावलाय बापानं, इस्टेटीच्या जीवावर पुरं, आज आईबापांच्या जीवावर जोरावर पुरं व्यसन करू लागले. माझं नेहमी सांगणं असतं पोरांना, पोरं हो, नेहमी सांगत असतो, साधं राहू नका गड्या दादांना, साधं खाऊ नका, स्टँडर्ड खा, दलिंदर खाऊ नका, विचार चांगले ठेवा. विचार चांगले ठेवा, प्रगती होईल. आयत्या पिठावर रेघाट्या मारण्यात जी मजा आहे ना, ऐका, स्वतःच्या हिमतीवर विश्व निर्माण करण्यात जी मजा येते, आयत्या पिठावर रेघाट्या मारण्यात मजा नाही दादा. हो, म्हणून स्वतःचं विश्व निर्माण करा. साधी चप्पल घालूच नका, पॅरागॉन घालूच नका, स्लीपर घालूच नका, पायात बाटाचा बूट घालायचा, टाटाची सफारी घ्यायची,
हातात टायटनचं घड्याळ घालायचं, रेमंडचे कपडे वापरायचे. रेमंड साधे नाही दादा, चांगलं राहायचं. साधी गाडी घेऊच नको, बुलेट घे, साधी गाडी नको घेऊ. पण हे सगळं कर, पण स्वतःच्या पैशानं कर. स्वतःच्या जीवावर उड्या मार, बापाच्या जीवावर उड्या काय मारतो दादा. म्हणून नेहमी तरुणांना सांगत असतो, व्यसन कोणत्याही प्रकारचं करू नका. तंबाखू खाऊ नका, गुटखा खाऊ नका, आणि दारू तर अजिबात पिऊ नका. कारण जाम पर जाम पीने से क्या फायदा, आधी रात में उतर जाएगी. दारू सकाळी पेला संध्याकाळी उतरती, रात्री पेला अर्ध्या रात्रीत उतरती. नशा अशी करत होता. कोण म्हणतो तुला नशा करू नको? नशा जरूर कर, पण नशा कर माझ्या मारुती रायासारखी नशा कर, राम नामाची नशा कर. नशा कर माझ्या गणपती बाप्पाच्या भक्तीची नशा कर. हो, जीवनाचं सोनं होईल सोनं. म्हणून दादा हे गुटखा खाऊ नका, तंबाखू खाऊ नका. काही लोक म्हणतात मग महाराज खायचं तरी काय? पैसे खर्च करण्याची लय मस्ती ना तुझ्यात. तंबाखू काय खातोय? पैसे खर्च करू लय वाटत ना. गुटखा काय खातो? उद्यापासून काजू खा ना, बदाम खा, खारीक खोबरं खा, दूध पे, व्यायाम कर, ताकद कमव, आयुष्यात कामाला येईल. पण म्हणतो महाराज काजू खायला परवडत नाही, बदाम खायला परवडत नाही. 700 रुपये किलो काजू, 800 रुपये किलो बदाम आहे, खायला परवडत नाही. पण दादा ते जे गुटखा खातोय ना आपण, गुटखा त्याचा किलोनं हिशोब कर बरं. मार्केटला गुटखा 25,000 रुपये किलो मिळतोय. गुटखा 30 ते 35,000 रुपये किलो विमल मिळते. ते पुढेवर मग आपण विकत आणतो, ग्रॅमवर घेतो, म्हणून त्याची किंमत तुम्हाला मला माहित नाही. 25,000 रुपये किलो गुटखा आहे, 30,000 रुपये किलो विमल मार्केटला मिळते. 700 रुपये किलोचा काजू परवडत नाही, पण नाही खायचा. 700 रुपये किलोचा काजू खायचा नाही, 800 रुपये किलोचा बदाम खाणार नाही, मग 25,000 रुपये किलोचा गहू खाईल. काय खाईल? मी काय वाईट बोलणार नाही, आणि वाईट बोलायचं सांगायचं व्यासपीठ पण नाही बरं काही. पण त्याचं नावच आहे पापावरून. काय रे नाव ठेवणार नाही, काय डोकं लावून नाव ठेवलंय? काय गु ट खा. काय नाव आहे बाळा? गु. गुवर जोर द्यायचा, गु. त्याला खाली अंडरपॅन्ट घालायची, आपला अंडरलाईन करायची. गु ट खा. खाणाऱ्याला म्हणावं फक्त मधला ट काढ. काय होतं रे? खुशाल खा म्हणा. दुकानदारानं पुढे मध्ये फिल्टर करून आणलंय. अरे विडे हळदारा लाजा धरा काढतो. एकीकडे आमचं यान चंद्रावर गेलं, एकीकडे माझ्या भारत देशानं चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केली. भारत मंगळावर चाललाय, भारत अंतरिक्षामध्ये फिरतोय. हो, पण एकीकडे याच देशातल्या तरुणांना आज काय खावं, काय प्यावं आणि कसं वागावं याचं भान सुद्धा उरलं नाही. शेजारचा पाकिस्तान म्हणतोय आमच्या झेंड्यावरती चंद्र आहे. काय? शेजारचा पाकिस्तान म्हणतोय आमच्या झेंड्यावरती चंद्र आहे, परंतु त्या पाकिस्तानला हे माहित नाही की आज आमचा चंद्रावर झेंडा आहे दादा. आज आमचा चंद्रावर झेंडा आहे. म्हणून काय खावं, काय प्यावं आणि कसं वागावं नाही कळलं तर महाराज म्हणतात नाही तरी गेला जन्म वाया. माणसाच्या जन्माला आलास काय आणि एखाद्या डुकरासारखा गटारीत लोळून मेलास काय, काहीच फरक नाही. म्हणून दादा ऐक दादार देविको, दारू पिऊन फिरशील आणि ऐक मरदार, दारू पिऊन फिरशील. स्वतःला मर्द म्हणून घेतो आणि दारूच्या आटेवर जातो. दारू पितो, घरी येतो, आईला उलट बोलतो, बापाला उलट बोलतो, बहिणीचा अपमान करतो आणि बायकोला दारू पिऊन मारतो. स्वतःला मर्द म्हणून घेतो. हे मर्द, असा कसा मर्द तू? ऐक मरदार, दारू पिऊन फिरशील आणि या रस्त्यावर कुठं बी मरशील. या रस्त्यावर कुठं बी मरशील. अरे या रस्त्यावर कुठं बी मरशील. ऐक मरदार, दारू पिऊन फिरशील. ऐक मरदार, दारू पिऊन फिरशील. जय हो. या रस्त्यावर कुठं बी मरशील. या रस्त्यावर कुठं बी मरशील. अरे या रस्त्यावर कुठं बी मरशील. हे दारूच्या नादी लागून गुणवान झाले अवगुण. गुणवान झाले अवगुण. गुणवान झाले अवगुण. सार काम धंद त्या गुण, पोट भरती भीक मागून. पोट भरती भीक मागून. पोट भरती भीक मागून. हिच्या नादान, हिच्या नादान, अरे नादान, हिच्या नादान बरबाद होशील. या रस्त्यावर कुठं बी मरशील. या रस्त्यावर कुठं बी मरशील. या रस्त्यावर कुठं बी मरशील. अरे दादा नको लागू दारूच्या नादा. हे दादा नको लागू दारूच्या नादा. हे दादा नको लागू दारूच्या नादा.
दादा नको लागू दारूच्या नादा अरे बायको लेकर विकेला लावली काय बायको लेकर विकेला लावली सोडून काम धंदा 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 दादा नको लागू दारूच्या नादा दादा नको लागू दारूच्या नादा दादा नको लागू दारूच्या नादा अरे हो अहो दारूचा नादले वाई दादा दारूचा नादले वाई आणि रोज रोज पिऊन हा होतोय ताई हा म्हणजे कोण बरं का मावशी माझा नवरा अहो रोज रोज पिऊन हा होतोय ताई अहो याला वर जाण्याची लई घाई वर जाण्याची म्हणजे कुठं पत्र्यावर नाही बरं का वर जाण्याची म्हणजे डायरेक्ट धाग्यात जाण्याची घाई अहो याला वर जाण्याची लई घाई आणि सकाळी 5 वाजता गेला बाई अहो त्याच्या तोंडात बाटली तशीच होती ताई आणि त्याच्या पिंडाला कावळा शिवला नाही अहो त्याची बायको रडती धाई धाई मला मुंबईला नेतो म्हणला होता दादा कोणत्याचा पिक्चर धावतो म्हणला होता लेकरा बाळांना कपडे घेतो म्हणला सारच कसं टाकून गेला काय सांगावं मावशी दारोडा नवरा मेल्याचं रडो सुद्धा येत नाही पण पाहुणे रावळे काय म्हणतील म्हणून रडावं लागतं अहो कसा विसरून गेला वादा कुटुंबाला फार मोठी स्वप्न दावली होती बायकोला सांगितलं शंकरा जवळ आली तुला सोन्याचा हार करतो बघ मुलीला सांगितलं परीक्षेमध्ये पास झाली तुला स्कूटी घेऊन येतो पोरला सांगितलं आयफोन घेऊन येतो परंतु दादांनो सगळी स्वप्न अपुरी राहिली एक दिवस अचानक किडनी फेल झाली लिव्हर खराब झाला आतड्या सगळ्या सोडून गेल्या आता डॉक्टरनं सांगितलं दादा आता किती जरी पैसे खर्च केले तरी मी तुला वाचू शकत नाही का कारण वेळ निघून गेली म्हणून दादा वेळ निघून जायच्या अगोदर सावध व्हा कारण एक वेळ निघून गेल्याच्या नंतर सावध होण्यात मजा नाही कारण काय हातातच काही सापडत नाही वेळ निघून गेलीस का हो एसटी जोपर्यंत लांबून जवळ येते तोपर्यंत तिला हातकरा जवळ आल्याच्या नंतर थांबल सीट मिळेल नाही तर एसटी गेली निघून आणि हातकरते पाठीमागून थांबल का अहे अहो कसा विसरू केला वादा अहो कसा विसरू गेला वादा अरे दादा नको लागू दारू छाना हे दादा नको लागू दारू ई दादा नको लागू दारूच्या नादा दादा नको लागू दारूच्या नादा अरे आरडून वरडून डोकं आपटून सांगतो या गोविंदा आरडून वरडून डोकं आपटून सांगतो या गोविंदा 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 दादा नको लागू दारूच्या नादा हे दादा नको लागू दारूच्या नादा दादा नको लागू दारूच्या नादा संपला नाही कार्यक्रम शिल्लक आहे आणखी जाऊ नका कुठं बरं का यातलं एक बी घरी गेलं माझी जीप काळी बरं का असं बोलून बोलून 2-4 डंगरी वाटं लावलेत यातलं एक बी कमी झालं तर उद्या सकाळी त्याच्या दारात अशीच गर्दी जमलेली दिसेल विसर्जन करायचं नाही का उद्या त्यामुळं बरं का मंडळी म्हणून तरुणांना विनंती कुठल्याही प्रकारचं व्यसन करू नका सुंदर जीवन जगा आयुष्यात देवानं चांगलं दिलं चांगलं जीवन जगा देवाची भक्ती करा गणपती बाप्पाची भक्ती करा हो बुद्धी जाता येतो हो दुःख सगळे संकट सगळे हिरावून घेतो आणि बुद्धी प्रदान करतो तो म्हणजे गणपती बाप्पा जातो नो म्हणून गणपती बाप्पाची भक्ती करा हो मस्तीत जगा पण शिस्तीत जगा बरं का हो बेशिस्त जीवन जगू नका हो आणि या ठिकाणी भरपूर वेळ झालेला आहे बरं का जवळ 12:15 वाजले 12 वाजून गेले पण एक सुद्धा म्हणलं नाही महाराज आता जाऊ द्या ना घरी वाजले की 12 कोणी सुद्धा म्हणलं नाही बरं का प्रेमाने एकदा भजन करायचं बरं का माऊली हो चांगलं भजन करायचं बरं का
इथं आल्याच्या नंतर मी जेव्हा इकडे गेलो ना सगळे लोकांचे उत्सुकता माझ्या अगोदर 1 तास ते 1.25 तास लोक येऊन बसले बरं का. म्हणून आमचे प्रवीण दादाला म्हटलं प्रवीण दादा अगोदर जेवायचं नाही इकडे म्हणलं का जेवायचं नाही अगोदर लोक आपल्यासाठी येऊन बसले तर आपण खाण्यात काय मजा येतात म्हणून जेवण सुद्धा थांबलं बरं का मावशी मी. आता कमीत कमी 32 तरी भाकरी खात असतो. कारण या ठिकाणी सगळ्यांनी एकदा प्रेमानं भजन करायचं आहे. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठला टाळी विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा 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 माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. या 2-4 महिलांनी चांगलं भजन केलं बरं का. 5-6 महिला दिसत नाही एवढं चांगलं भजन केलं. मागच्या महिला मंडळी तिथल्या तिथं असं करत होत्या. सर्वांनी चांगलं भजन केलं सगळे धरून. फ्रेश झाली माणसं फ्रेश बरं का. हो महिला मंडळी तर फार हसल्या बरं का. हसणं ही काळाची गरज झाली तर आता लोक पहिल्यासारखे मनमोकळ्यापणानं हसत नाहीत. दलिंदर झाली माणसं हसतात पण तिथले दिवस करतात हसत नाहीत लोक. मनमोकळ्यापणानं हसलं पाहिजे. हसण्यानं माणसाचं आयुष्य वाढतं. या आता शिरायत नाही ह्या अंगातल्या नसा मोकळ्या होत्यात. शिरा एखादी ब्लॉक झाली असली तर मोकळी होती वकील साहेब. त्याच्यामुळं हसण्यानं हो आतमध्ये माणसाच्या गाठी असतात. काही माणसं आतल्या गाठीच असतात हसत नाहीत. सगळं गाव हसतं पण गावात एक तरी दलिंदर असा असतो अजिबात हसत नाही. अजिबात हसत नाही. सगळं गाव हसतं आणि जे लोक हसत नाहीत कार्यकर्ते प्रमुख पाहुणे म्हणून ते आमच्या समोरून बसवतात. पुढं खुर्ची टाकून प्रमुख पाहुणे सगळं गाव हसतं प्रमुख पाहुणे है सगळं गाव हसतं. प्रमुख पाहुण्याचे काही एक्सप्रेशन चेंजच होत नाही. काय करायचं अरे हस ना का तुझ्या तोंडात काय कुत्र मुतलं हस काय झालं काय तुला हसत ना. टेन्शन तरी कोणा गोष्टीचं घ्यावं याचं भान आहे का ना माझं. विनाकारण काय टेन्शन घ्यायची गरज आहे का. टेन्शन घ्यायचं नाही. माता भगिनी हो तुम्हाला सांगतो बिनधास्त हसायचं. नवऱ्यानं मारलं तरी हसायचं. काय का टेन्शन घ्यायचं. लोक अलीकडे टेन्शन घ्यायला लागले. टेन्शन नावाचा रोग आला तर स्ट्रेस माणूस तणाव काही झालं तर त्याला फक्त निमित्त पाहिजे टेन्शनचं. हो परवा दिवशी पुण्यात एक माणूस मेला. बाथरूम मध्ये गेला आणि मेला. आतून कडी लावली आणि मेला. ते दरवाजा फोडून बाहेर काढला. पेपरला बातमी आली. मी म्हणलं का मेला. लोक म्हणले त्यांनी टेन्शन घेतलं. म्हणलं बाथरूम मध्ये ती फ्रेश व्हायची जागा आहे तिथं काय टेन्शन घ्यायचं बरं. काही बी टेन्शन घेतात लोक. मेवणीचं लग्न जमाना याला टेन्शन येते. बघ ना तू सासरा तुला काय करायचं. एकूण तिकून मेवणीचं लग्न झालं त्याला लेकरू व्हाय ना ह्याला टेन्शन. काय करायचं काय तुला सगळं गुत तो काय घ्यायचं काय ह्याला टेन्शन. फ्रेश राहायचं फ्रेश. हा महिला मंडळ सारखं हसायचं हसायचं. फक्त गावात कोणी गेलेच हसायचं नाही. तेवढा नियम इथं लागू होत नाही बरं का. म्हणून हसायचं पण भान ठेवून हसायचं. व लोकांनी येडं नाही म्हणलं पाहिजे इतकं पण हसायचं. कारण आजकाल पुणे मुंबई सारख्या ठिकाणी हसण्याचे क्लास आहे. पूर्वी शिक्षणाचे क्लास होते हसण्याचे क्लास आहे. का आयुष्य वाढतं म्हणतात हसण्यानं. म्हणून हसलं पाहिजे. ज्याला हसता येतं त्याला 4 माणसात बसता येतं. ज्याला हसता येतं त्याला गर्दीमध्ये गोष्टी येत. म्हणजे हसण्याचे फायदे आहेत ना तर हसलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी मुरादपणे तुम्ही हसलात याचा अर्थ असा आहे की तुम्ही फ्रेश माणसं आहेत दादा. मनमोकळेपणाची माणसं आहेत. आतल्या गाठीची माणसं नाहीत तुम्ही. हसा
हो, आणि दुसरी गोष्ट म्हणजे महिला मंडळ, हसण्यानं माणसाचा चेहरा खुलून दिसतो बरं का. ब्युटी, नॅचरल ब्युटी हसणं म्हणजे. तुम्ही किती मेकअप करा पण फोटोग्राफरला म्हणा एक फोटो काढ, फोटोग्राफर काय म्हणतो? स्माईल म्हणतो का नाही? का बरं? तुम्ही मेकअप थापला नाही का चेहऱ्यावर? मग हसा का? कारण हसणं हे नॅचरल ब्युटी आहे, खरं सौंदर्य हसण्यामध्ये आहे, म्हणून हसलं पाहिजे. हा, म्हणून जो हसेगा उसका घर बसेगा आणि जो नहीं हसेगा वो पुढच्या वर्षी नाही दिसेगा. अर्धी हिंदी ना अर्धी मराठी हे मग जुळत नव्हता म्हणून टाकली. सर्वांनी या ठिकाणी मनापासून कार्यक्रमाचा आनंद घेतला. कार्यक्रमाचे आयोजक सार्वजनिक गणेश मंडळ मंगरुळ, योगेश गंडागळे. एक वर्ष जवळजवळ होत आले की हा तरुण आज आपल्यामध्ये नाही, काही कारणानं मृत्यू आला त्यांना. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जायचं सगळ्यांना, पण असं काहीतरी करून जा की जेणेकरून आपली कीर्ती पाठीमागे उरेल. म्हणून एकदा योगेश दादासाठी सर्वांनी फक्त 20 सेकंद डोळे झाकायचे आणि त्यांना त्यांच्या आत्म्याला शांतीला त्यांना परत एकदा सर्वांनी श्रद्धांजली अर्पण करायचे. आणि 20 सेकंदामध्ये सर्वांनी गणपती बाप्पाचं जय गणेश जय गणेश जय गणेश म्हणायचं. 20 सेकंदाचं प्रत्येकानं पुण्य त्या आत्म्याला द्यायचं. करताल सगळ्यांनी? डोळे झाका, दोन्ही डोळे झाकायचे. ज्याने एक डोळा झाकला पुंडलिक वरदा हर विठ्ठल श्री ज्ञानदेव मौली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की. कार्यकर्त्यांनी सांगितलं योगेश दादा फार मोठ्या मनाचा माणूस होता, चांगल्या विचाराचं पोरगा होतं, म्हणून या ठिकाणी त्यांचा उल्लेख करावा असं मला पण वाटलं, म्हणून उल्लेख केला मी. वातावरण लगेच बघा बरं, लगेच वातावरण बदललं की नाही. एवढं हसलो आपण, पण कोणाच्या जाण्यानं आपण लगेच हळहळून जातो. दादा, ज्या माणसाचे सहवास लाभला, ज्या माणसाचं प्रेम लाभलं, त्या माणसाची संगत एवढ्या लवकर सुटू नये असं मी गणपती बाप्पाला विनंती करेल. हे सर्वांनी एकदा प्रेमात भजन करा. परत एकदा मी समस्त ग्रामस्थ मंगळूकरांना या ठिकाणी आपल्या मंडळाला मी मनापासून धन्यवाद देतो, ज्यांनी मला आमंत्रित केलं. आमचे प्रवीण दादा मला तिकडं भेटायला आले होते, कारण राहायला मला वाटतं पुण्यालाच आहे आपण, कात्रजला राहायला आहे, तर आमच्या जवळच आहे कात्रज. आपण तिथं भेटायला आले होते का? कारण दादाला वाटलं डीपी वरचा फोटो वेगळा दिसायला लागला आणि इकडं हा वेगळा दिसायला लागला, गडी काय मिळेल म्हणून दादा मला बघायला आले. कारण आजकाल फ्रॉड होत नाही, म्हणजे कोणाचा फोटो कोणी काय ते ए आयला नाही आहे, ए आय ए आय य ते आहे ना, लय ए आय जे त्यानं सगळ्याच इसकटून टाकलं होतं. कोणाचा फोटो कोणाचं लग्न लागायला लागलं आजकाल, ह्याचा फोटो त्यासोबत त्याचा फोटो, काही वाटोळ करून टाकलं ते यानं. चांगलं मी म्हणतो टेक्नॉलॉजीचा वापर माणसानं चांगला करावा बरं का. कारण काही लोक ऑनलाईनद्वारे टेक्नॉलॉजीद्वारे करोडो रुपये कमवतात, अब्जवादी झालेले लोक पाहिलेत मी. सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणा, ऑनलाईन कामाच्या माध्यमातून चांगला वापर करा ना, वाईट वापर करू नका. म्हणून दादाने मला तिथं बघायला आले, बघायला येऊन तिथं म्हणले महाराज हा घ्या तुमचा ॲडव्हान्स. आता मला खात्री पडली तुम्ही का, कारण काय काय लोकांना आणखी इथं कार्यक्रम केला नाही, काय काय वाटतं आणखीन हे बाबा आहे का बाई कोण असतो, शंका येते काहीला. कारण काय कायला वाटतं एवढं की मेकअप बिकअप काही बाईक आहे का. हो, कारण कायला वाटतं आवाज तर गाड्याचा दिसतोय, पण तुम्हाला एक सांगू का, मी सुद्धा तुमच्यासारखा सामान्य माणूस आहे. हो, मला सुद्धा देवाच्या कृपेनं 2 लेकरं आणि 1 बायको आहे. म्हणून हो, परिचय अल्पसा असा म्हणून सांगितलं बरं का. म्हणून या ठिकाणी परत एकदा सर्वांना ग्रामस्थवासियांना मंगळूकरांना धन्यवाद देतो. या ठिकाणी किल्लारी नावाचं गाव मी भरपूर दिवसापासून ऐकून होतो, जे 35 वर्षाखाली जिथं हो नैसर्गिक आपत्ती आली होती, भूकंप झाला होता. हो, त्या गावातली सगळी घरं उद्ध्वस्त झाली होती, पण एक भगवंताचं मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे, ते मात्र उद्ध्वस्त नाही झालं. हे आजपर्यंत मी ऐकलं होतं,
पण आता तुमच्यामुळं ते उद्या मला पाहायला येण्याचं योग येणार आहे. म्हणून मंगरुळ हे गाव माझ्या कायम स्मरणामध्ये राहिलं बरं का. आणि एवढं तुमची उत्सुकता आहे अजून ह्या कार्यक्रमाला. लय पाहिलेले माणसं, लय लोक बघितले बरं का, लय गावं बघितली, लय लोक बघितले बरं का. दिवसाला 2-2 कार्यक्रम फिरतो, ह्याकडच्या त्याकडेला त्याकडच्या ह्याकडं. तुमच्यासारखे माणसं कुठंच बघितले नाही दादा. एवढे उत्सुक पोरं पण, एवढे तरुण मंडळ आहे ना, लय उत्सुक आहे बरं का. खरं ह्याला खरं म्हणायचं शिवराजांचे मावळे. काही म्हणले तर नाही म्हणतच नाही. त्यांना म्हणलं लाईट बसवा, 1.5 मिनिटात लाईट हजर. त्यांना म्हणलं इकडून पडदा बांधला, लगेच पडदा बांधला हजर. म्हणजे शब्द टाकायला की ह्याने लगेच झेलायचं. एवढे उत्सुक माणसाने तुम्ही खरं सांगा माता भगिनी, खरंच असं वाटतं आता मारावा तुमच्या गावात जन्माला यावं. खरंच लय चांगले आहेत हो तुम्ही खरंच मावशी. फक्त मिश्री तेवढ्या घासू नका. चांगले आहेत माता भगिनी. मागापासून या ठिकाणी येऊन 3-3.5 तास झालं एवढ्या वेळ बसणं जोक आहे का. तुमच्या सर्वांचा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि देवानं मागितला जन्म तर नक्की मी तुमच्या गावामध्ये मागण. बरं ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. देगा देवा तुझा विसरण. खाली बसा, उठायचं नाही कोणी. सर्व जोडे तुका म्हणे गर्भवासी स्वयंपाक घालावे आमाशी. 5 मिनिटं बसा. तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, हर हर जय, भारत माता की जय, गणपती बाप्पा मंगल मूर्ती.